नैतिकता ही कशाकरिता असते आणि ती कशी शिकवल्या जातं आणि आपल्या अंगीकारल्या कशी जाते। तर जे पंचशील आहे, आपल्या जीवनासाठी जे पंचशील लागू आहे, तर त्या पाच पंचशील मध्येच नैतिकतेचे सर्व भाव अर्थ आपल्या जीवनाकरता येतात। तर नैतिकता म्हणजे काय, तर ज्या गोष्टी आपल्याला वारंवार आपल्या लाईफ मध्ये आपल्या जीवनामध्ये सजग करून घ्यायच्या आहेत, प्रामाणिकपणे, आणि जे शील पाडतो आपण, शील पाडतो त्याच्यात शुद्ध विचार असतात, आपले शुद्ध मनाचे जे विचार असतात त्याला आपण नैतिकता म्हणतो। म्हणजे दुसऱ्यासोबत जो व्यवहार करतो आपण, तो व्यवहार शुद्ध मनाने असला पाहिजे, तिथे कोणतेही म्हणजे लालच नसली पाहिजे, निस्वार्थ भावनेने असलं पाहिजे। पंचशील बाबासाहेबांनी आपल्याला का दिलं, तर हेच नैतिकता बाबासाहेबांनी सर्वात आधी आपल्या जीवनासाठी रोवलेली आहे। हा पाया आहे, नैतिकता हा आपल्या जीवनाचा पाया आहे। जसा पंचशील आपल्या जीवनासाठी पाया आहे, तर पंचशिलेचाच अर्थ तो नैतिकता होतो, की नैतिकता ही आपल्या जीवनासाठी किती लागू आहे। तर मग लागू कशी आहे, तर कुठून सुरुवात होते या नैतिकतेची, आपल्या मनापासून। आपल्या मनाला जर आपण शुद्ध ठेवलं तर ही नैतिकता आपोआपच आपल्या जीवनामध्ये आपण उतरवण्याचा प्रयत्न करतो। तर नैतिकता आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे, आपल्यापासून सुरुवात करायची, आपल्या परिवारापासून सुरुवात करायची, आपल्या घरापासून सुरुवात करायची, तेव्हा जाऊन समाजामध्ये त्याचा विस्तार होतो। तर या नैतिकतेचे मूल्य आहेत, म्हणजे राजकीय बल, धर्म संस्थापक बल, बहुसंख्याक बल, सामाजिक बल। तर याच्यासाठी आपल्याला हे नंतर आहे की आपण राजकीय बल जे आहे हे नंतर आपण हे करतो, पण नैतिकता ही पवित्र आणि अपवित्र पहिल्यांदा असते। की नैतिकता ही पवित्र असली तर ते बंधुभाव, जो मैत्रीभाव असतो आपल्यात, तर तो निर्माण होतो। नैतिकता जर तुमची पवित्र असेल तर नक्कीच तुम्ही मैत्रीच्या दृष्टिकोनातून पुढे चालाल। तर जसं आपण म्हणतो पानातिपाता वेरमणी, अदिन्न दाना वेरमणी, हे जे पंचशील आपण म्हणतो, तर हे मनासाठी नाही आहे, ते आपल्या जीवनासाठी लागू करण्यासाठी आहे। ते प्रत्येक शील जे आहे ते आपल्या जीवनाला लागू करायचं आहे आपल्याला, आणि त्या शीलामध्ये आपण उतरतो का हे आपल्याला बघायचं आहे। रोजच्या जीवनामध्ये आपण जेव्हा सकाळी उठतो, तर उठल्याबरोबर 5 मिनिटं तरी आपल्यासाठी काढा। म्हणजे 5 मिनिटं याच्यासाठी की तुम्ही उठल्याबरोबर तुमची मनस्थिती कशी आहे, रात्रीभराची तुमची झोप चांगली झालेली आहे, आणि जेव्हा तुम्ही उठल्या तर तुमच्या मनातले जे विचार आहेत ते कसे आहेत, शुद्ध विचार आहेत का, असं। नंतर तर हळूहळू आपण कसं असते, कामाचा व्याप असतो आपल्याला, आणि आपण जेव्हा आपल्या पाठीमागे म्हणजे परिवाराचं टिफिन करायचं आहे, मुलांचे टिफिन आहेत, साहेबांचा टिफिन आहे, आणि वेळेवर कोणी पाहुणे आल्या तर आपली एक चिडचिड निर्माण होते। तर ही चिडचिड आपली नंतर होते, पण उठता बरोबर जर आपलं जे माइंड आहे ते फ्रेश असायला पाहिजे। तर ते माइंड आपलं फ्रेश आहे का, आपल्या मनातले तरंग पवित्र आहेत का, ह्या सर्व गोष्टी आपण 5 मिनिटं आपल्या स्वतःसाठी द्या, आणि त्यात तपासून बघा की आपण आजच्या क्षणी उठल्याबरोबर आपलं मन स्थिती कशी आहे, आणि शुद्ध विचाराची आहे का। मग आपलं जे पंचशील आहे, बाकीची वंदना तुम्ही नका म्हणू, नाही म्हणा, पण जे पंचशील आहे त्या पंचशील मधल्या कोणत्या शिलामध्ये मी बसते, म्हणजे इथून नैतिकता तुमची सुरुवात होईल। असं नैतिकतेला सुरुवात होईल। मग हळूहळू तुमचं जसं आहे, जसजसा वेळ होत जाईल तो दिवसाचा, तसतसं तुमचं मन, शरीर, भावना तुमच्या बदलत जातील, असं। तर म्हणून सर्वात आधी उठता क्षणी तुम्ही थोडा वेळ आपल्या स्वतःकडे बघा, आणि आपली नैतिकता कुठे आहे, आणि आपल्याला कोणत्या शिलामध्ये आपण आहोत, आजच्या सध्याच्या स्थितीत आपण कोणत्या कंडिशन मध्ये आहोत, हे तुम्ही स्वतःला बघून घ्यायचं। त्याच्यानंतर मग आपण हे करा, म्हणजे तिथे तुम्हाला समजेल की मी खरोखरच, तुमच्या जर भावना चांगल्या असतील, पवित्र भावना असेल, तर तुम्हाला कळेल की मी पंचशिलेच्या कोणत्या शिलामध्ये बसत आहे, कोणतं शील माझ्यासाठी आत्ताच्या क्षणी लागू आहे, आणि ते पवित्र आहे की अपवित्र आहे हे तुम्हीच ठरवू शकता। दुसरा कोणी व्यक्ती ठरवणार नाही की तुमचं शील अपवित्र आहे की पवित्र आहे म्हणून, असं। कारण हे तुम्हाला तपासायचं आहे, आपलं मन हे आपल्याला तपासायचं आहे, म्हणून ते पंचशील आपल्यासाठी लागू आहे, आणि ते पवित्र आहे की अपवित्र आहे हे आपण ठरवायचं। तर उठता क्षणी जे 5 मिनिटं आपण स्वतःला देतो, तेव्हा ती नैतिकता तिथून तुमची सुरुवात होईल, आणि मग दिवसभराची, मग तुमचा टिफिन केला, मग तुमचा संवाद कसा असतो घरातल्या लोकांशी,
म्हणजे उठल्याबरोबर तुम्ही ब्रश कराल, मग चहा घ्याल, मग जर दोन लोकांनी म्हटलं की अरे हा गरम नाही या चहा, लगेच आपली चिडचिड होते तिथं. म्हणून याच्यासाठी भगिनीनो म्हणत आहे की आधी तुम्ही तुमचं मन तपासा. म्हणजे तुमचे शुद्ध विचार असतील, पवित्र मन असेल, तर नक्कीच तुम्ही कोणावरही चिडणार नाही, चहा गरम म्हणू की थंड म्हणू असा. तर तिथे तुमची चिडचिड होणार नाही, कारण तुम्हाला कळेल की अरे 5 मिनिटं तुम्ही स्वतःसाठी जेव्हा द्याल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की आजचा हा जो माझा दिवस आहे, हा जेव्हा मला निघालेला आहे, तर या दिवसासाठी मला कितपत म्हणजे शुद्ध विचाराने राहायचं आहे आणि कितपत परिवाराच्या सोबत राहायचं आहे. कारण परिवार हा नेहमी आपल्या सोबत असतो. असा एकटा कोणीच व्यक्ती नाही की जो एकटा आहे ना त्याच्या परिवार आहे आपल्या सोबत, आणि परिवारासाठी आपल्याला जी काही कामगिरी आहे ती आपल्याला करावंच लागेल. तर ती कामगिरी आपण करीत असतो, तर त्यावेळेला आपल्या मनामध्ये ही भावना असायला पाहिजे की मी उठली त्यावेळेला माझी एक जबाबदारी आहे, सकाळी माझा टिफिन करणे आहे, मला चहा करून माझ्या परिवारातील या लोकांना द्यायचं आहे. तेव्हा माझं मन कसं आहे, माझी मनस्थिती कशी शांत असायला पाहिजे, प्रेमळ असायला पाहिजे असं, म्हणजे चिडचिड नको. आणि मग तिथे तुमचं शील तिथे पक्क होत जाईल आणि तुमची नैतिक जे भावना आहे ती तिथे प्रगाढ होत जाईल. आणि दिवसभराचा जो ताणतणाव आहे तिथून तुमचा सुरुवात होईल तुमच्यात पवित्रतेला. कारण तुमचं मन जर शुद्ध असेल सकाळी, तर तुमचा पूर्ण दिवस शुद्ध जाईल असा. म्हणजे तुम्ही नैतिकतेच्याच भावनेत राहाल. म्हणून सकाळी उठल्यावर 5 मिनिट स्वतःला द्या. भंतेजी नेहमी सांगतात की उठल्यावर चिंतन करा, 5 मिनिट तरी स्वतःला द्या आणि ते चिंतन करा. तर का म्हणतात, कारण ते चिंतन बाबासाहेबही तेच करत होते की उठत्या क्षणी रात्रंदिवस त्यांचं चिंतन असायचं. ते ध्यानात नव्हते बसत, पण चिंतन करायचे. कारण चिंतन हा आपल्या मनुष्य स्वभावाचा प्रमुख म्हणजे एक घटक आहे, जो आपल्याला चिंतन करण्यानुसारच आपल्याला समजेल. जसं आता कधीतरी आपल्याला कोणती घटना घडली असेल आणि त्या घटनेमध्ये खूप चांगल्या गोष्टी घडल्या पण आपल्या लक्षात नाही, पण जेव्हा तुम्ही चिंतन कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कधीतरी ही घटना घडली होती, त्यावेळेला हे चांगले विचार समोर आले होते, त्या विचारावर मी चालत होते. म्हणजे जेव्हा चिंतन कराल तेव्हा, आणि त्याच्यातला एक तरी वाक्य जो आहे तो तुमच्या जीवनाला लागू होईल आणि तुमच्या मनाला तुम्ही लागू करून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. म्हणून चिंतन खूप आवश्यक आहे. तर फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमची जी नैतिकता आहे ती पवित्र आहे का, बंधुभावाची आहे का, मैत्रीची आहे का, पवित्र आहे का, अपवित्र आहे का, तुमचा जो संवाद आहे तो प्रेमळ आहे का, जुळवण्याचा आहे का. म्हणजे काही वेळेला आपला आवाज जो आहे तो असा कर्कश होतो. जर घरातल्याही परिवारासोबतही जरी बोलत असाल आणि तुम्हाला मनातून जर राग असेल, तर तुम्हाला साधी गोष्ट जरी घरातल्या लोकांनी म्हटले तरी तुमचा आवाज चढेल. म्हणजे तिथं तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की माझा आवाज हा चढला तर कुठेतरी माझ्या मनामध्ये ही म्हणजे अपवित्र भावना निर्माण झाली का, पवित्र भावना माझी दुरावली का, म्हणजे मैत्रीच्या दृष्टिकोनातून मी बघत नाही आहे का यांना. म्हणजे अशा ज्या भावना आहेत त्या तुम्ही स्वतःच तपासून पाहू शकता आणि त्यावर तुमचा दिवस जो आहे तो कंटिन्यू चालू राहील. म्हणजे दिवसभराचा जो व्याप आहे तो तुम्हाला त्या थोड्या वेळामध्येच तुम्ही त्याला समजून घ्याल. तर म्हणून भगिनींनो, हे नेहमी तुम्ही चिंतनात असायला पाहिजे सकाळच्या वेळेला तरी. आणि नाही तो वेळ भेटला तुम्हाला उठल्याबरोबर, जर तुम्हाला खूपच अडचण आहे नाही, तुम्ही दुसऱ्या कोणत्या कामात तर तुम्ही स्वयंपाक करत असाल तर तेव्हा सुद्धा तुम्ही चिंतन करू शकता. असं जरुरी नाही की आपण बसूनच चिंतन करू, आपण प्रत्येक काम करता वेळेला सुद्धा चिंतन करू शकतो. आता तुमचं काय माहिती, तुमचं लक्ष त्या चिंतनाकडे लागते की नाही. पण मला सकाळी वेळ मिळत नाही, सकाळी माझ्याकडे पाण्याची घाई असते, नळ येत होता, तर म्हणून मी काय करते की सकाळी उठल्यावर खूप घाईत होते माझं चिंतन, तेवढं मला असा वेळ मिळत नाही. पण ज्या वेळेला मी पोळ्या करत असते त्यावेळेला म्हणजे मी पोळ्या लाटत असते पण माझं चिंतन सुरू असतं. असं मला जर गाणं जोडायचं आहे तरी मी पोळ्या करताना जोडेल, मला जर काही म्हणजे बोलायचं आहे, प्रवचन जरी माझं कुठे असेल तर मी तो वेळ मिळतो मला की ते पोळ्या करताना मी पूर्ण प्रवचन जे आहे तर त्याचं चिंतन करून घेते आणि मग उठलं की मी घाईघाईने आपलं काम करून निघून जाते. तर अशा बऱ्याचशा महिला ज्या बिजी आहेत, नाही वेळ मिळत, पण त्यांना त्या वेळेला मिळतो स्वयंपाक करताना वगैरे, तेव्हा ते तुम्ही चिंतन करा आणि त्यावेळेला तुम्हाला समजेल की नैतिकता किती महत्वाची आपल्या जीवनासाठी, किती लागू आहे आणि त्या नैतिकतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही किती पुढे जाऊ शकता आणि किती नाही. असं म्हणजे जरुरी नाही की भंतेजीने आपल्याला प्रत्येक वेळेला नैतिकतेची भावना समजून सांगितली पाहिजे, नैतिकता समजून सांगितली पाहिजे. हे आपल्याला करायचं आहे, कारण आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला प्रशिक्षित व्हायचं आहे. तेव्हा आपलं कर्तव्य बनते की
आपण काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. जी भावना असते आपल्या मनामध्ये, जसं आपण कुठे गेलो बाहेर, तर एखाद्या कार्यक्रमाला गेलो आपण आणि त्या कार्यक्रमामध्ये जर आपल्याला अनोळखी लोक मिळाले, तर आपली जी भावना असते ती कशी असते की आपल्या बाजूला बसलेलं का आपण नेहमी काय शोधत असतो, आपल्या बाजूला मैत्रीणच असली पाहिजे, ओळखीचेच लोक असले पाहिजे, आहे की नाही अशी एक भावना. हा, आणि जर समजा ती दूर बसली असेल, नाही तर अनोळखी असेल, तर आपण म्हणतो थोडं सरकार तिकडे येऊ द्या ना त्याला, माझी मैत्रीण येते. पण तशी भावना न बाळगता ही जी नवीन व्यक्ती आहे हिच्याविषयी तुमचा नैतिकतेचे भाव काय आहे हे इथंच तुम्ही ओळखा की ही नवीन व्यक्ती आहे. पण या नवीन व्यक्ती सोबतही तुम्ही जे आहे मैत्रीचं नातं निर्माण करा. ताई तुम्ही कुठे राहता, तुमचं नाव काय आहे, इथे कशा काय आल्या, मी कशी आली, हा हे सांगा. म्हणजे 2 मिनिटात तुम्ही तिच्याशी मैत्री करू शकता. हे आहे नैतिकता. बाबासाहेबांनी हेच केलं. प्रत्येक क्षणी बाबासाहेबाला कितीतरी संघर्ष करावा लागला या गोष्टीसाठी, पण तरी बाबासाहेब नैतिकतेच्या दृष्टिकोनातून सर्वांना बघत होते, म्हणून आज विश्वविख्यात झालेले आहेत. आणि त्यांनी जर म्हणजे आपलाच विचार केला असता तर कदाचित आपण सुद्धा इथे नसतो आणि बाबासाहेबाचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले नसते. म्हणून भगिनींनो, कधी हा विचार करता वेळेला हा नैतिकता म्हणजे बंधुभाव आहे आणि नैतिकता म्हणजे आपले मैत्रीभाव आहे. पंचशील हीच आपली नैतिकता आहे, जे तिथे सांगताय चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटे बोलू नका, दुराचार करू नका. तर मग आपण काय करतो, त्यावर लक्ष द्यायचे की आपल्या हातून काही होत आहे का. समजा आता तुम्ही कोणाला मारलं नसेल, आपण म्हणतो मी काय कोणाला मारलं तर माझी नैतिकता खराब होईल किंवा माझा बंधू भाव खराब होईल. तुम्ही मारलं जरी नसेल, परंतु जर कोणाला रागाने बोलले असाल किंवा एखाद्या मैत्रिणीला म्हटलं असेल का ग तू माझ्याजवळ बसली, मला तर तिला बसवायचं होतं, तूच बसली, चल उठ इथून, चल तू जा. म्हणजे 2 मिनिटासाठी का होईना तिच्या भावना दुखावल्या जातील आणि हा सर्वात मोठा तुमचा अपवित्रपणा होईल. यात तुम्ही नैतिकतेच्या बेसमध्ये बसलेले नाही, कारण की तुमच्या मनामध्ये मैत्री भावनाच नाही ना. त्या व्यक्तीच्या विषयी मैत्री भावना आहे, पण ही तुमच्या जवळ बसली हिच्याविषयी कोणती मैत्री भावना आहे. जर बंधू भावना नसेल, मैत्री भावना नसेल, तर तुम्ही शून्यात गणल्या जाता, तुमच्या म्हणजे काहीच ते नाही होणार. म्हणून कधीही म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जे पंचशील आपल्या जीवनासाठी लागू आहे तेच नैतिकतेच्या भावनेने आपण ते आचरणात आणायची आणि प्रत्येक वेळेला नैतिकतेच्या ह्याच्यात राहा, म्हणजे तुमचं जीवन खरोखर सफल जाईल, प्रत्येक दिवस आपल्यासाठी चांगला जाईल. समजा एखाद्याने रागाने बोललं असेल आणि आपण जर त्याला कॅचच केलं नाही की तो राग कॅच नाही केला, बोलली असेल ती, पण आपण त्याला समजून घेतलं असेल, जाऊ दे ती तर अज्ञान आहे, ती अज्ञानानं बोलली आहे, ती जरी मला बोलली, पण आता काय आहे की मी नैतिकता शिकत आहे, माझ्यात नैतिकतेची भावना आहेत, मी बंधू भावनेच्या नजरेने बघते, तिला त्याच्यातलं काही समजत नाही म्हणून ती तसं बोलली, तर मला वाईट काय वाटायचं, तिला अज्ञान आहे म्हणून बोलली ती, तिला जेव्हा समज येईल तेव्हा ती पण नाही करेल. म्हणून हे जे विचार आहेत आपले हे प्रज्ञेच्या ह्याच्यात असायला पाहिजे. असं तर नैतिकतेमध्ये आपण हे शिकतो, प्रज्ञा शिकतो, शील शिकतो. तर मग प्रज्ञा काय आहे, प्रज्ञा काय कशाला म्हटलं जाते की जसे आहात तुम्ही तसंच बघा. एखादी व्यक्ती चांगली आहे तर चांगलंच बघा, तिला तुम्ही दृष्टिकोनातून दुसऱ्या दृष्टिकोनातून नका बघू, म्हणजे इथे तुमची नैतिकता काम करेल. जर ती चांगली आहे, चांगल्या विचाराची आहे, तर तिच्यापासून काहीतरी शिकायचं आहे आपल्याला. तर मग ती शिकायचं कसं, तर तिच्याकडून आपल्याला चांगल्या पद्धतीने विचारून घ्यायचं. जर ती रागवती असेल तर ती जर तेवढ्या पुरतं आपण समजून घ्यायचं, म्हणजे तिला समजण्यामध्ये उची समज, प्रज्ञा म्हणजे ही जी आहे उची समज. जेव्हा समजच आपल्यात नसेल तर मग काय फायदा आपल्याला, आपलं जीवन तर व्यर्थ गेलं. समज आहे, कोणाला तरी समजून घ्या, तुमच्यात भले 30 लक्षण नसतील, 30 गुण तुमच्यात नसेल तरी चालेल, तुमच्यात भले 2च गुण असतील, कोणाला तरी समजून घेणे, कोणाला तरी ऐकून घेणे, तर तुम्ही जीवनामध्ये इतक्या पुढे जाल. कारण कोणाला तरी समजून घेणं म्हटलं म्हणजे कसं, कोणीतरी सांगत आहे आणि आपण ऐकत आहोत, तर ऐकता वेळेला ती काय सांगत आहे ते पूर्ण गोष्ट ऐकून घ्यायची. कधी कधी काय करत असतो आपण की समोरचा व्यक्ती सांगत आहे, तो चांगली गोष्ट सांगत आहे, हो मला माहित आहे, हा झालं ते, आम्ही ते शिकलो, हो चाल, असं म्हणजे जी गोष्ट तो सांगत असतो ती गोष्ट आपण पूर्णपणे ऐकत नाही, असं म्हणजे त्याला ऐकून घेत नाही आणि समजूनही घेत नाही, म्हणजे आपलंही ज्ञान अधूरच राहते आणि तो सांगतो आहे त्याचंही ज्ञान आपण ऐकून घेत नाही. तर म्हणूनच आपण मागे राहतो. आपण बाळासाहेबांना एरवी काय म्हणतो, प्रज्ञा सूर्य का म्हणतो, प्रज्ञा सूर्य, कारण त्यांची समज उंची आहे.
म्हणून ते सूर्यासारखे तळपतात आणि तेच आहे त्यांना सूर्यासारखं, कारण त्यांच्या तुझी समज आहे, जी समज त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि ती समज जर आपल्यामध्ये असेल तर आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो, काहीतरी कार्य करू शकतो आपण. असं नाही की नुसतं म्हणजे बाबासाहेब आहेत आणि मग बाबासाहेबाला आपण तेवढ्या पुरतं. बाबासाहेबाचे काही गुण आहेत जे जे आपल्यामध्ये अंगीकारले आपण, तर आपणही एक चांगला व्यक्ती बनू शकतो. जरी बाबासाहेबांसारखे नाही बनू, काही तर बनू आपण, प्रशिक्षित तर बनू, कमीत कमी एक चांगला विद्यार्थी तर बनू. तसंही बाबासाहेब म्हणतात की मनुष्य हा शेवटपर्यंत, म्हणजे सुरुवातीपासून जन्मापासून तर मरेपर्यंत हा एक विद्यार्थी जीवन जगत असतो. का विद्यार्थी जीवन जगत असतो असं बाबासाहेब म्हणतात? कारण दुसऱ्याकडून काहीतरी शिकत असतो तो. असं काहीतरी शिकण्याची जी भावना असते, तर ही भावना जी असते ही विद्यार्थ्यात असते. आणि विद्यार्थी म्हणूनच आपण शेवटपर्यंत शिकत असतो. असं तर स्वतःला आपण काही गुरु किंवा खूप मोठे असं नाही समजायचं, एक विद्यार्थी आहोत आणि शिकवता. आता मला जे थोडं काही समजलं तर मी तुमच्या समोर मांडेन, असं की नाही बाबा मला इतकं समज आहे, एवढं मला समजलं, भंतेजीने एवढं सांगितलं, तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. असं तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या जीवनामध्ये लागू आहेत. तर तसंच आपण पंचशील म्हणता वेळेला आपल्या मनामध्ये ती एक एक भावना, एक एक शील आपण लावून पाहिलं पाहिजे. कुठे कोणत्या शीलामध्ये आपण बसतो, कोणतं शील आपल्याला लागू होतं हे बघायचं. म्हणजे दुसरा काय करतो मग आता आपण करायचं. दुसरा एक आपल्याला एक सवय होऊन गेली आहे दुसऱ्यावर निर्भर. हो, म्हणजे स्वतःचं अस्तित्व आपण बनवतच नाही. हो, स्वतःचं अस्तित्व असं काही तयार करायचं आपण आहोत, सदन आहोत ना, आपल्याला काय समजत नाही. स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो आपण नेहमी दुसऱ्याच्या बरोबर. ती करेल मग मी करेल, ती करेल तेव्हा मी करेल. अरे ती करो की नको करो, ती मागे राहत असेल चालेल, पण मला काय करायचं आहे, माझी जबाबदारी काय आहे, असं हे महत्वाचं आहे आणि हे करायलाच पाहिजे. आज माझ्या आधीपासून तुम्ही येत आहात. मी तर उशिरा या सेमिनरीमध्ये माझी एंट्री उशिरा झाली, पण तुम्ही आधीपासून येत आहात. तर तुम्ही आपल्या मनावर हात ठेवून असं सांगा की तुम्ही कितपत शिकल्या आणि काय शिकल्या. म्हणता येईल तर खूप काही म्हणतो आपण, अरे मी तर सुरुवातीपासून येत आहे, जेव्हा सेमिनरी सुरू झाली तेव्हापासून येत आहे. पण सेमिनरी सुरू झाली तेव्हापासून जर तुम्ही येत आहात तर तुम्ही स्वतःमध्ये तुमचा बदल काय झाला, या सेमिनरीत काय बदल झाला, किंवा काय शिकवल्या तुम्ही. भंतेजीने काय शिकवलं ते महत्वाचं नाही आहे आपल्यासाठी, तुम्ही काय शिकलं ते महत्वाचं आहे. भंतेजी तर ज्ञान देतच आहे, पण तुम्ही किती विज्ञान घेतलेलं आहे हे महत्वाचं आहे. भंतेजी सांगतच आहेत, शिकवतच आहेत, तुम्ही आपलं नाही आम्ही आधीपासून आलेलो आम्ही शिकत आहोत आणि ते करत आहोत, पण शिकला किती. समजा तुम्हाला कोणासमोर उभं करत केलं तर आणि त्यांनी जर विचारलं तर तुम्ही काय सांगू शकता, काय सांगाल तुम्ही की मी काय शिकले. असं म्हणजे सुरुवातीपासूनच जर भंतेजीने शिकवलं असेल तुम्हाला, त्याच्यातले एक तरी गुण तुम्ही शिकून सांगू शकता का समोर येऊन. असं जर तुमच्यात बदल झाला असता तर भंतेजीच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या मधल्या प्रत्येक महिलेने जबाबदारी उचलली असती की मी सांगते माझं मनोगत ऐकून घ्या. एक लिस्ट तयार झाली असती तुमची की आमचं मनोगत घ्या म्हणून. 5-5 मिनिटाचं मनोगत तुम्ही प्रत्येकाने केलं असतं. काय सांगितलं तुम्ही. भंतेजी इतके तळमळून सांगतात हा विषय याच्यासाठी आहे, हा नैतिकता विषय त्याच्यासाठी घेतलेला आहे की नैतिकता जर तुमच्यात आहे, प्रज्ञा जर तुमच्यात आहे, तर तुम्ही समज का उची नाही तुमची. कुठेतरी तुम्ही दबल्यासारखे का राहता, कोणाच्या दबावाखाली राहता, तुमचं स्वतःचं अस्तित्व नाही का आहे ना. मग भंतेजी प्रत्येक वेळेला जीव तोडून सांगतात की अरे तुम्ही प्रज्ञावान बना, शिका काहीतरी तुम्ही. तर कशासाठी म्हणतात. समजा तुम्हाला मंचावर उभं केलं आणि म्हटलं की अरे बाय तुम्ही सेमिनरीला येता आणि इतके वर्ष झाले सेमिनरी, आता हे आहे काय आपल्याला आता सेमिनरी बंद करायची आहे, आता हे ठेवायचं नाही. एक उदाहरण सांगते, सेमिनरी तर बंद होणार नाही आणि करू शकत नाही कोणी. आमच्यासारखे जे ठामपणे उभे आहेत ना, तर समोरचा व्यक्ती म्हणू शकत नाही की बंद करा. पण एक उदाहरण सांगते, समजा कोणी म्हटलं की हे सेमिनरी बंद करा, काय शिकवत नाही तर तुमच्यामध्ये एवढी म्हणजे कार्यक्षमता आहे का की मंचावर तुम्ही छाती ठोकून म्हणू शकता कोण आहे तो बंद करणारा. त्याने काय बघितलं,
काय शिकलो आम्ही ते माहित आहे का त्याला? सेमिनार सुरू झालं तेव्हा कसं होतं, आजची स्थिती काय आहे हे सांगू शकता तुमच्यापैकी कोणीतरी? का नाही सांगू शकत? इतके दिवस झाले तुम्ही या सेमिनारला ना, का नाही सांगू शकत? तुम्ही दुसऱ्याच्या भरोश्यावर का असता? नाही ती सांगेल, ती मंचापर्यंत जाईल, ती पुढे जाईल, ही पुढे जाईल, का? तुमचं एक अस्तित्व नाही, तुम्हाला मन नाही, तुमचं शिक्षण नाही. अरे मर आहात तुम्ही इथे. फाउंडरचा अर्थ काय होतो? ज्यावेळेला ताई तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे इतकं जास्त बोलते आणि हे, मला ते जास्त बोलण्याचा काही अधिकार नाही तुम्हाला, पण जीव कुठे दुखते माझा की अरे एवढा मोठा मंच तुम्हाला मिळालेला आहे, पण तुम्हाला तुमची प्रगती करण्याची तुमची तयारी नाही. कुठेतरी तुम्ही करते ती करते, आपण काय करायचं असं म्हणून आपली जबाबदारी झटकून टाकतात. त्या दिवशी जेव्हा भंतीजीचा वाढदिवस होता, भंतीजीच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला काय सांगायचं होतं तिथं मंचावर? एवढंच ना की भंतीजींनी इथे काय प्रगती केली, काय प्रगती झाली भंतीजीची, इथे काय प्रगती केली भंतीजींनी? आणि तुम्ही एवढ्या वर्षापासून इथं येत आहात, तर इथं तुम्ही काय बदलल्या? किती बदल झाला तुमच्यात? फाउंडर म्हणजे काय होते? ताईला पण राग येईल किंवा रीना कशी बोलत आहे, 2 वाजता राईट टाइम वर इथे पोहोचली होती मी यांना सांगायला सर्व. तर माझं म्हणणं कसं आहे, तुम्ही फाउंडर आहात ना, फाउंडरचा अर्थ काय होतो? फाउंडेशन तयार करणे वाले, निर्माण करणे वाले. मग निर्माण तुम्ही केलं ना, त्याची प्रगती काय झाली हे सांगायचं आहे ना तुम्हाला. म्हणजे भंतीजीने पूर्ण बुद्ध आणि धम्म शिकवला तुम्हाला, तो वाचून दाखवायचा नाही किंवा तो सांगायचाही नाही आपल्याला कोणाला. पण भंतीजी इथं आल्यापासून, या सेमिनारीत आल्यापासून तुमची प्रगती काय झाली? फाउंडर आहात तुम्ही, तर जेव्हा हे फाउंडेशन जिथं तयार झालं तेव्हा 2 लोक होते, 2 चे 4 झाले, 4 चे 6 झाले, 6 चे 8 झाले, आणि आजच्या क्षणी 50 लोक झाले. फक्त एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. आणि फाउंडर मध्ये तुम्ही मेन आणि पाटील ताई मेन. तुम्ही पब्लिक मध्ये नव्हत्या, मी पब्लिक मध्ये बसली होती, म्हणून तुम्हाला म्हणतो तुम्हाला थोड्या वेळासाठी राग येईल या गोष्टीचा, पण पब्लिकच्या सोबत संवाद करायला मी होती तिथे. तुमच्यापैकी कोणी नव्हतं, सर्व तुम्ही चारही दिशेचे लोक होते त्या दिवशी. बाहेरगावचे लोक होते, वाडी पासून, गोदनी पासून, हिंगणा, बेसा, दिगोरी, असे 4ही दिशेचे लोक आले होते.